आली होती उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं, रामदास भाई मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांमध्ये बोला, तुम्ही रामदासांमध्ये बोला. ती म्हटली मी काय बोलू, तो ज्येष्ठ नेते आहेत म्हणे, मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाही आहेत, उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत. आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही. मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत मी, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत, हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजीने मी. मग उद्धवजी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा, महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत, हे वास्तव आहे. आणि हे काय ते खगे बिगे नुसते असेल ते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, कुवत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची. हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन. होऊन जाऊ दे नाकोटस दोघांची, माझी तयारी आहे त्यासाठी. अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते, 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांसारख्या माणूस ज्यावेळेला आजारी असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्लेअर करतात बा डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं, मी गेलो लोकांसमोर, मी गेलो. यांना माहिती आहे काय, खगे फेगेला सगळ्यांना काय ते, अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मगद माणूस आहे हो, मी असा गांडू नाही आहे, घाबर